मुंबईच्या डिलाईल रोड परिसरातील वीज पुरवठा 4 तासांनंतर पूर्ववत झाला। दररोज या ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत। ट्रान्समीटरमध्ये लोड आल्यामुळेच वीज पुरवठा खंडित होत असल्याचं बेस्टच्या विद्युत पुरवठा कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। तर कायमस्वरूपी यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते। डिलाईल रोड परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसापासून सातत्यपूर्ण लाईट जाण्याचा जो प्रसंग आहे तो घडतोय आणि ही लाईट आहे ती रात्रीच्या सुमारास जाते। त्यामुळे या डिलाईल रोड परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना याचा नाहक त्रास आहे तो सहन करावा लागतो। जवळपास ही लाईट 12च्या आधी जाते आणि त्यानंतर सकाळच्या सुमारास ही लाईट पुन्हा येते। त्यामुळे सर्व परिसरातील नागरिक आहेत ते सध्या आपल्याला रस्त्यावरती उतरून या ठिकाणी बाहेर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 3 दिवस झालं सतत आमची लाईट जाते आणि 12च्या अगोदरपासून लाईट गेलेली आहे। आम्ही असंच बाहेर बसलेलो आहे। परवा पहाटे 4 वाजता आली, 4:45 वाजता लाईट। लवकरात लवकर हा त्रास आहे तो दूर होतोय का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ गणेश निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई।